शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी लॉटरी लागलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकरी राजासाठी एक अशी बातमी समोर आली की जे ऐकून तुम्हाला एकदम खुश होऊन जाल। आता ही महत्त्वाची जर अर्धवट माहिती जर तुम्ही बघितली तर तुमचं सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आज या शेणाला नेमकं काय घडलं हे विस्तार समजून घ्यायचा वेळ आलेली आहे, कारण की आज 100% शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीक विम्याचे पैसे आज जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही ही व्हिडिओ अर्धवट बघला तर तुम्हाला काहीच कळणार नाही की बघा तुम्ही पात्र आहात, तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार की नाही मिळणार। संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ए टू झेड माहिती कळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आता सर्वप्रथम बघा भावांनो, पीक विम्याचा आणि अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं त्यांचे पैसे आता थट्ट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने आता वेळापासून बघा एक नवीन आदेश काढलाय जे तुमच्या प्रचाराला मोठा आधार देणार आहे। आता शेतकरी मित्रांनो पण यात एक नवीन अट लागू करण्यात आलेली आहे। ती अट तुम्हाला मी समोर सांगतो। त्या अट बघा, त्या अट ती एवढी महत्त्वाची ठरणार आहे बघा, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता त्यासाठी ही बातमी म्हणजेच की बघा अडचणीच्या काळात मोठी आधार ठरणार आहे। आज अनेक जिल्ह्यातून ही आनंदाची बातमी पसरते, पण थांबा, ही रक्कम नेमके कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार हे कळल्यावरच तुम्हाला धक्काच बसेल। आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाले की नेमकं कोणाच्या बँकेत हे पैसे जमा करण्यात येणार आहे, तर ऐका शेतकरी मित्रांनो, कान देऊन ऐकायचं आहे। महाराष्ट्र बँकमध्ये पैसे जमा होणार, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया यासारख्या सरकारी बँकेसह HDFC बँकमध्ये सुद्धा यासारख्या खाजगी बँकांना सुद्धा कडकच बघा आता कारवाई म्हणजे की बघा ताकीदी गेली आहे। आजच्या या नियमामुळे आता बँकांना हेलपाटे बंद होणार आहे, म्हणजे की आता बँकेचे हेलपाटे बंद करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे बघा तुमच्या विम्याची रक्कम आता कितीही असो, पण ती आज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार। आता बघा या योजनाचे नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे की जे ऐकल्यावर अनेकाची झोप उडणार आहे। आता ती अट काय आहे हे थोडक्यात वेळ तुम्हासमोर उघडी करणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार, जिथे लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जातील आणि त्याचप्रमाणे नागपूरच्या बघा दरबारीत सुद्धा यावर बघा शक्तिमूर्तीवर झाला असून आता फक्त पैशाचा वाटप व्हायचं बाकी आहे। आता या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तुमच्या नावाचा पत्ता लागणार की तुम्हाला पैसे मिळणार या नाही मिळणार। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता या विम्याचा लाभ घेताना कोणतीही महत्त्वाची चूक टाळायची हे एकदा कान देऊ नये का। जर बघा आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट केले नाहीत तर हक्काचे पैसे परत जाऊ शकतात। या माहितीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, या माहितीचा दडलेला सस्पेन्स ऐकला की तुम्ही म्हणाल बरं झालं बाबा ही माहिती वेळेवरच मिळाली, नाहीतर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आता बघा सर्वात महत्त्वाची टीप म्हणजेच की कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये माझ्या भावांनो हे पैसे मिळणार आहे। शेतकरी भावांनो लक्षपूर्वक ऐका, ही यादी बघितली नीट लक्ष द्या। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे बघा जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे नाव यादीत सर्वात वरती आहेत। आज या जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्वप्रथम बघा आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजेच की 18 जिल्ह्यामध्येच आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार। या यादीमध्ये शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, नाहीतर पैसे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, या जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तरच पैसे मिळणार, नाहीतर मिळणार नाही। यापुढे जाऊन बोलायचं झालं तर बघा धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर या पट्टीतील सुद्धा शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस लय मोठा होय. बघा, या आनंदाचा दिवस असणार आहे. या जिल्ह्यात माझ्या शेतकरी भावांनो, तुमच्या मोबाईलवर विम्याचे SMS आलाय का हे आत्ताच तपासा. नसेल आला तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार नाही. जर तुमच्या या जिल्ह्यात नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा आता अमरावती, त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागातील शेतकऱ्यांना लय नुकसान झालंय. आता पण बघा, आता काळजी करू नका, कारण की आजपासून ज्या जिल्ह्याचं सुद्धा पीक विम्याचा वाटप सुरू झालंय, या यादीत तुमचं गाव आहे का हे सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला अजून 2 मिनिटं थांबावे लागणार आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला तालुक्याची यादी, त्याचप्रमाणे जिल्ह्याची यादी आणि तुमच्या गावानुसार यादी कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या खात्यात सुद्धा आज पीक विम्याचे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजे की बघा, संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात. त्याचप्रमाणे वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यासाठी सुद्धा सरकारने विम्याची बघा तिजोरी उघडी केलेली आहे. कारण की याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा यातून वेगळेच नाही. या 18 जिल्ह्यात आज मोठा बघा धमाधूम सुरू होय. पण यात एक अडचण काय आहे बघा, यात एक सर्वात मोठी अडचण म्हणजेच की आता ही ती महत्त्वाची आट आणि स्पेशल असा होय की ज्यात बघा या तारखेच्या आत क्लेम केला होता. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने पीक विमा या तारखेच्या आत क्लेम केला होता त्यांनाच हा पैसे मिळणार आहे. पण त्यातून मोठी बातमी म्हणजे की ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाहीत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग मोकळा ठेवलेला आहे. आता ती तारीख कोणती आहे? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, हे नवीन मार्ग काय आहे आता आणि दुसरी यादी नेमकी कोणत्या तारखेला लागणार यांची पक्कीच माहिती माझ्याकडे आली होय. जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर एक बघा, तर आता 1 सेकंड सुद्धा इकडे तिकडे न बघता, कारण ती माहिती समजून बघा, समजली तरच तुमच्या खात्यात विम्याचे पूर्ण पैसे जमा होणार आहे. बघा, भरपूर शेतकऱ्याला असं वाटतं की मी काही काम केलं नसेल तरी सुद्धा माझ्या खात्यात पैसे जमा होतील, पण तसं कसंही आता होणार नाही. तर बघा मंडळी, ती खास तारीख आणि नवीन यादीची अधिकृत लिंक मी थोड्याच वेळात जाहीर करणार. तोपर्यंत तुमचा जिल्हा आणि तुमचे बँक कोणता आहे हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. ही व्हिडिओ असाच शेअर करा जेणेकरून कोणत्याही शेतकरी भावांना विमा चुकणार नाही. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी बघा आधार कार्ड बँकला लिंक केलेले असेल अशा शेतकऱ्याला 100% आज पैसे मिळणार. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, काही अटी महत्त्वाच्या ठरवण्यात आलेल्या आहे. कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार? ज्या शेतकऱ्याचे कंप्लीट म्हणजेच की बघा आधार अपडेट, आधार दुरुस्ती संपूर्ण कंप्लीट असेल अशा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, आता आपण शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते जिल्हे सांगितलेले आहे बघा, 18 जिल्हे सांगितलेले आहे. आता आज या 18 जिल्ह्यात डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आपण तुम्हाला जिल्ह्याचे सुद्धा नाव सांगितलेले आहे. आता ज्या शेतकरी बघा या जिल्ह्यात असून सुद्धा, या यादीत त्या जिल्ह्याचं नाव असून सुद्धा पैसे आले नसेल अशा शेतकऱ्यांना आपल्याला काय करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्याने नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचा आहे. कारण की त्यांची काय प्रॉब्लेम असू शकते, कोणत्या अटीमध्ये ते बसणार नाही हे सुद्धा आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. कशामुळे पैसे आले नसतील यांची सुद्धा आपण माहिती देणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.